वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर प्रवाशाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या आंतरजिल्हा 5 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे। आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल, वाहन, नकली पिस्तूल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। 27 जुलै रोजी बिहार येथील बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन हे वॅगनार कारने रायपूरकडे जात असताना कारंजा लाड परिसरातील समृद्धी महामार्गावर थांबले होते। यावेळी 4 अज्ञात आरोपींनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत रोख रक्कम 2 ग्रॅम सोन्याचे कानातले आणि इतर मिळून सुमारे 15,000 रुपयांचा ऐवज लुटला। या घटनेनंतर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांनी तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे हर्षद उर्फ भैया पांडुरंग साबळे याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीतून चेतन माने, ओम सपकाळ, धनंजय कमळीकर आणि गोपाल मोरे या साथीदारांची नावे समोर आली। सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 4,750 रोख, होंडा वर्ना कार, लोखंडी रॉड, 2 नकली पिस्तुले आणि 5 मोबाईल जप्त करण्यात आले। या टोळीचा समृद्धी महामार्गावरील दरोडे आणि डिझेल चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध असल्याचा संशय असून पुढील तपास सुरू आहे। फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, वाशिम।